10th सायन्स मध्ये आज आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहोत 6th ॲनिमल क्लासिफिकेशन. टाका हेडिंग सगळेजण. कॅन यू रिकॉल हा प्रश्न कट आहे. यू हॅव स्टडीड द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन अर्लियर क्लासेस. म्हणजे 9वी मध्ये द लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट अराउंड अस आर मेनली प्लांट्स अँड ॲनिमल्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे सजीव कोण आहेत? प्लांट्स आणि ॲनिमल्स. सगळे ॲनिमल्स आणि सगळे प्लांट हे कशामध्ये येतात? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये येतात. The living organism present around us are mainly plants and animals. We have studied the criteria for the classification. With the help of that, complete the following chart. बरोबर आहे. मग मला सांगा काय आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे दोन पार्ट कोणते? प्रोकार्योटिक्स, त्याच्यानंतर खाली युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर मध्ये किंगडम, अमिबा होत नाही, होते ते लिहिलेलं आहे म्हणून ते उत्तर म्हणायचं. त्याच्या पलीकडे मी विचार करा. अमिबा पण होतंय तिथं, प्रोटिस्टा पण होत आहे. बरोबर आहे. हा, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये दोन भाग आहेत. कोणते सांगा? हा, विथ सेल वॉल, विदाउट सेल वॉल. विथ सेल वॉल चे दोन प्रकार, ॲटोट्रोपिक, हिटेरोट्रोपिक. ॲटोट्रोपिक म्हणजे स्वयंपोषी, स्वतःचं पोषण स्वतः करणारे. हिटेरोट्रोपिक म्हणजे दुसऱ्याचे, परपोषी. झालं. मग सांगा बरोबर. लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोकार्योटिक, युकॅरियोटिक. पुन्हा इकडे युनिसेल्युलर किंगडम, प्रोटिस्टा आणि अमिबा पण घ्या. इकडं विथ सेल वॉल, विदाउट सेल वॉल, ॲटोट्रॉपिक, हिटेरोट्रॉपिक. आलं का लक्षात? हा, कळलं? लिहा. काढता का लिहून तुम्ही? करा कंप्लीट. झालं. चार्ट कंप्लीट करा सगळेजण. पेज नंबर पहिल्या किती नंबर आहे पेज? 61 पेज नंबर वरला तो चार्ट कंप्लीट करा. प्रोकार्योटिक्स, युकॅरियोटिक्स. तिथं किंगडम, प्रोटिस्टा आणि अमिबा लिहा. विथ सेल वॉल, विदाउट सेल वॉल, ऑटोट्रोपिक, हेटेरोट्रोपिक.
झालं का नाही? हा बघा, त्याच्या खाली एक क्वेश्चन आहे बघा, हाऊ द प्लांट्स आर क्लासिफाईड. हे सुद्धा तुम्ही 9वी मध्ये शिकलेल्या आधारावरच या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. टाका हेडिंग, क्वेश्चन लिहा, हाऊ प्लांट्स आर क्लासिफाईड. हे बघा, 5 पार्ट मध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे आपण. किती पार्ट मध्ये? 5. सगळेजण इकडे लक्ष द्या जरा. अगोदर 5 पार्ट मध्ये त्याचं क्लासिफिकेशन आहे. प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ ऑर्गन. प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ ऑर्गन म्हणजे स्टेम, रूट आणि लीव्ज. मुळा, खोड आणि पानं. ज्या वनस्पतींना रूट, स्टेम आणि लीव्ज आहेत असा एक प्रकार आणि नाहीत असा एक प्रकार. हे पहिला पार्ट आहे त्याच्यातला. दुसरा आहे प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ कनेक्टिंग टिश्यू. फूड मटेरियल सप्लाय करण्यासाठी कनेक्टिंग टिश्यू असतात त्याच्यामध्ये. ज्याच्यामध्ये आहेत ते एक, नाहीत ते एक. पुन्हा फ्लावर, फ्रूट आणि सीड असलेले आणि नसलेले. प्रेझेन्स और अब्सेन्स 3 प्रकार सांगितलं. पहिला कोणता? प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ ऑर्गन्स, प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ कनेक्टिंग टिश्यू. ऑर्गन आहेत म्हणजे कनेक्टिंग टिश्यू आहेत, कारण ऑर्गनला कनेक्ट करणारे टिश्यू असतात. दोन्हीचा अर्थ एकच आहे, फक्त लिहायचं वेगवेगळं. प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ फ्लावर, फ्रूट आणि सीड. फ्लावर आले की त्या फ्लावरपासून फ्रूट तयार होते, फ्रूट आले की त्याच्यामध्ये सीड येतात. पुन्हा सीड्स आर इनसाइड द फ्रूट और आउटसाइड द फ्रूट. हे एक प्रकार. आणि तिसरा आहे मोनोकॉटिलिडन्स आणि डायकॉटिलिडन्स. ज्या फ्रूटचे 2 म्हणजे ज्या सीडचे म्हणतो फ्रूटमध्ये, ज्या सीडचे 2 इक्वल पार्ट होतात. शेंगदाणा 2 भाग समान होतात. तुरीची डाळ असेल, मुगाची डाळ असेल किंवा सोयाबीन असेल, त्याचे करेक्ट सीडचे 2 पार्ट होतात. त्याला म्हणतात डायकॉटिलिडन्स. ज्वारी असेल, गहू असेल, या सीडचे 2 इक्वल पार्ट होतात का? नाही. यांना म्हणायचं मोनोकॉटिलिडन्स. असं 5 पार्टमध्ये ह्याचं क्लासिफिकेशन आहे. कोणतं पहिला पार्ट? प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ ऑर्गन. ऑर्गन कोणते? रूट, स्टेम अँड लीव्ज. प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ कनेक्टिंग टिश्यू. ज्याच्याकडे ऑर्गन आहेत त्याच्याकडे कनेक्टिंग टिश्यू आहेत, ज्याच्याकडे ऑर्गन नाहीत त्याच्याकडे कनेक्टिंग टिश्यू नाही. प्रेझेन्स और अब्सेन्स ऑफ फ्लावर, फ्रूट्स, सीड्स. सीड्स इनसाइड द फ्रूट म्हणजे टरबूज, जाम असे काही आहेत की ज्याच्यामध्ये सीड मध्ये असतंय, असे एक आणि आउटसाइडला असणारे. आणि 5वा प्रकार कोणता? त्याला नंबर ऑफ कॉटिलिडन्स इन अ सीड. इफ द सीड इज डिवाइड इन 2 इक्वल पार्ट्स इज कॉल्ड डायकॉटिलिडन्स and does not divide is called monocotyledons. बरोबर आहे? लिहा. Plants are classified on the basis of following factors. Plants are classified on the basis of following factors. आधी 5 फॅक्टरचे नावं लिहू एका खाली एक आणि मग एक बघू. नंबर 1 presence or
absence of organ. Number 2, presence or absence of connecting tissue. Number 3, presence or absence of flower, fruit and seed. Number 4, seed is enclosed in a fruit or not. पाचवा, number of cotyledons, COTYLEDONS. त्याच्यात एक ओळ जागा सोडून टाका पहिला. बघा, पहिले 2 प्रकार ह्याच्यावरून येतात. ब्रायोफाइटा अँड थॅलोफाइटा डू नॉट कंटेनिंग रूट, स्टेम अँड लीव्स. पी आल्यामुळं गोंधळ उडवून घेऊ नका. टेरिडोफाइटा म्हणा, पी सायलेंट आहे. तुमची इंग्लिश पक्की आहे. येते का वाचायला? टेरिडोफाइटा कंटेनिंग रूट, स्टेम अँड लीव्स. तसंच 2 नंबरचाच बी तसंच. ब्रायोफाइटा अँड थॅलोफाइटा कंटेनिंग डू नॉट कंटेनिंग कनेक्टिंग टिश्यू. टेरिडोफाइटा कंटेनिंग कनेक्टिंग टिश्यू. कळालं का? 2 भागात दे. लिहा. पहिला टाकला का हेडिंग? का टाकला होता पहिला? लिहा. ब्रायोफाइटा अँड थॅलोफाइटा do not containing organ, एक मिनिट, सॉरी ऑर्गन नाही म्हणत. डू नॉट कंटेनिंग रूट, स्टेम म्हणजे खोड, अँड फ्रुट्स. लीव्स. बर, लीव्स. रूट, स्टेम अँड लीव्स खाल्ल्या ओळीला लिहा. टेरिडोफाइटा स्पेलिंग बघून लिहा. टेरिडोफाइटा कंटेनिंग root, stem and leaves.
समजलं? हां, आता टाका दुसरा. काय? प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ. तेच वाक्य लिहायचे आता खाली. हेडिंग टाका अगोदर, मी सांगतो. झालं? आता असं म्हणू का बघा बरं, इकडं ऐका अगोदर. इकडं ऐका अगोदर. ब्रायोफायटा अँड थॅलोफायटा डू नॉट कंटेनिंग कनेक्टिंग टिश्यूज. टेरिडोफायटा कंटेनिंग कनेक्टिंग टिश्यू. लिहा. ब्रायोफायटा and thallophyta do not containing connecting tissue. खाली लिहा. टेरिडोफायटा कंटेनिंग कनेक्टिंग टिश्यू. टाका पुढे तिसरं हेडिंग. प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ फ्लावर, फ्रूट्स अँड सीड्स. इकडं आहे का? फॅनेरोगम्स आणि क्रिप्टोगम्स असे दोन प्रकार आहेत. इकडं आहे का? फॅनेरोगम्स कंटेनिंग फ्लावर, फ्रूट अँड सीड, म्हणजे त्या फ्रूटमध्ये सीड. अँड क्रिप्टोगम्स डू नॉट कंटेनिंग फ्लावर, फ्रूट अँड. कळालं? लिहा. फॅनेरोगम PHANEROGAMS. Phanerogams containing flower, fruit and seed. आणि खाली लिहा. क्रिप्टोगम्स CRYPTOGAMS. Cryptogams do not containing flower, fruit and seeds. चौथा टाका. Seeds enclosed within the fruit or not. जिम्नोस्पर्म्स आणि अँजिओस्पर्म्स असे दोन प्रकार आहेत. कुणाला म्हणतात जिम्नोस्पर्म्स? विच कंटेनिंग सीड्स इनसाइड द फ्रूट, म्हणजे टरबूज थोडक्यात. बरोबर आहे. आणि सीड्स डू नॉट एनक्लोज्ड इन अ फ्रूट, त्याला का म्हणतात? अँजिओस्पर्म्स. लिहा. जिम्नोस्पर्म्स GYMNOSPERMS. Gymnosperms do not containing seeds within the fruit. Angiosperms
ANGIO SPERMS, containing seeds in a fruit, containing seeds in a fruit. चौथा का पाचवा था? ला नंबर ऑफ cotyledons in a seeds. हे बघा, the seed containing only one cotyledon is called a monocotyledon. The seed containing two cotyledons is called dicotyledons. ले दोन वाक्य लिहायचं आहे. The seed containing only one cotyledon is called monocotyledon. The seed containing two cotyledons is called dicotyledons. पाठीमागच्या पेजवरलं हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन कट आहे. ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन हेडिंग टाका. ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ते आपण उद्याच्या पिरियडमध्ये बघूयात.